नमस्कार मित्रांनो, आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, झाले 6 महत्त्वाचे नियम लागू, मोठा बदल. याचा थेट फायदा कोट्यावधी नोकरदार कर्मचाऱ्यांना होणार आहे. जाणून घ्या ही बातमी. कशामध्ये महत्त्वाचे 6 बदल झालेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFOने 2025 मध्ये PF खातेधारकांसाठी मोठे बदल जाहीर केले आहेत. PF काढण्याच्या नियमांपासून ते ऑटो ट्रान्सफर पर्यंत एकूण 6 महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले असून याचा थेट फायदा कोट्यावधी नोकरदार कर्मचाऱ्यांना होणार आहे. कोणते 6 फायदे आहेत पहा मित्रांनो. 2025 मधील 6 मोठे नियम कोणते आहेत पहा मित्रांनो. पहिला आहे PF ऑटो ट्रान्सफर रूल. मित्रांनो, नोकरी बदलल्यानंतर आता जुना PF बॅलन्स आपोआप नवीन खात्यात ट्रान्सफर होणार आहे. यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. UAN आधार पॅनशी लिंक असणे आवश्यक आहे. दुसरा आहे PF विथड्रॉल प्रक्रिया सोपी. मित्रांनो, PF काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कमी करण्यात आली आहेत. काही प्रकरणांमध्ये नियोक्त्यांची मंजुरीही आवश्यक राहणार नाही. यामुळे पैसे जलद मिळणार आहेत. तिसरा आहे डिजिटल क्लेम सेटलमेंट. मित्रांनो, EPFOने बहुतांश सेवा पूर्णपणे ऑनलाईन केल्या आहेत. क्लेम स्टेटस, मंजुरी आणि पेमेंट प्रक्रिया आता अधिक जलद होणार आहे. चौथा आहे एकच UAN अनेक नोकऱ्या. मित्रांनो, कर्मचारी किती वेळा नोकरी बदलली तरीही एकच UAN कायम राहणार आहे. त्यामुळे PF खात्यांच्या गोंधळ टळणार आहे. 5वा आहे EPS पेन्शन प्रक्रिया सुधारणा. मित्रांनो, EPS अंतर्गत पेन्शन काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून विलंब कमी होणार आहे. आणि 6वा आहे निष्क्रिय PF खात्यांवर लक्ष. मित्रांनो, बराच काळ निष्क्रिय असलेली PF खाती पुन्हा सक्रिय करण्यासाठी EPFO कडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. मित्रांनो, या नव्या नियमामुळे PF खात्यांशी संबंधित अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.